प्रकार पहिला. तर पहिल्या प्रकारासाठी ते मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1.5 इंच आलं मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेतलं. तर आता इथे मी हरभऱ्याची भाजी घेतली. तर हरभऱ्याच्या भाजीचे कोवळे पाणी घेतले आहे आणि यामधले देठ मी खुडून घेतलेले आहे, म्हणजेच काढून घेतलेली आहे. आता लोखंडाची कढई घेतली आणि त्या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं मोहरी तडतडली की बघा 2 मोठे कांदे असे उभे आणि लांब चिरून घेतले आणि ते यामध्ये घातले आणि कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतला. तर मी कांदा सॉफ्ट होईपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे. बघा कांदा छान सॉफ्ट झाला आहे. आता मध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेले हिरव्या मिरचीचं, आलं लसणाचं वाटण घातलं आणि 5 लाल मिरच्या इथे मी तोडून घेतल्या आहे आणि हे सगळं छान लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घेते आहे. तर बघा मीडियम फ्लेमवरती तेलामध्ये छान लाल होईपर्यंत मी हे सगळे परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये सुके मसाले ॲड करते. अर्धा चमचा इथे हळद घातली आणि छान झणझणीत ही भाजी व्हावी यासाठी 2 मोठे चमचे तिखट घातलं आणि 1 चमचा चवीनुसार मीठ घातलं आणि 2 मोठे लाल बुंद टोमॅटो यामध्ये कट करून घेतले. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता, परंतु ही भाजी झणझणीत छान लागते, त्यामुळे इथे मी 2 चमचे यामध्ये तिखट घातलं आणि सगळं व्यवस्थित परतून घेतलं. आता यामध्ये मी तुरीचे दाणे घालते आहे. तर तुरीच्या शेंगाचे कोवळे असे दाणे मी यामध्ये घातले आणि हे दाणे मी अर्धा किलो इथे घेतलेले आहे. तर अर्धा किलो शेंगाचे हे दाणे आहे आणि एकदा मी हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे सगळे तुरीचे दाणे यामध्ये घालून घेतले आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते. तर इथे अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण आपण यामध्ये टोमॅटो घातलेले आहे आणि 2 टोमॅटोमध्येच हे तुरीचे दाणे व्यवस्थित शिजले जाते. तर आता यामध्ये मी हरभऱ्याची भाजी घातली आहे. तर हरभऱ्याची भाजी इथे मी चिरून घेतलेली नाही, कारण ही अगदी कोवळी अशी हरभऱ्याची भाजी आहे, त्यामुळे मी चिरून न घेता ती अशीच वापरलेली आहे आणि आता ही मिक्स करून घेते आहे. तर थोडी थोडी यामध्ये मी हरभऱ्याची भाजी मिक्स करत आहे, कारण एकदा सगळं मिक्स करत गेलं तर ते व्यवस्थित मिक्स करता येणार नाही. तर बघा सुरुवातीला मी यामध्ये थोडीशी भाजी घातली, ती सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता आणखी यामध्ये मी भाजी घालत आहे. अशी थोडी थोडी करत मिक्स करायची, म्हणजे व्यवस्थित सगळं एकजीव छान होतं. तर बघा आणखी मी यामध्ये हरभऱ्याची भाजी घातली आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. सुरुवातीला जरी ही भाजी कढईभर दिसत असेल, तर मात्र जसजशी ही भाजी चिमत जाते तशी तशी बघा ही भाजी जवळपास अर्धी होते. तर सगळी व्यवस्थित मी ही खालीवरती करून घेतली, म्हणजेच मिक्स करून घेतली आणि आता इथे झाकण ठेवते आहे. तर पाणी न घालता फक्त आपल्याला ही वाफेवरती शिजवून घ्यायचे आणि मध्ये मध्ये आपल्याला ही खालीवरती करायचे, कारण आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे ही भाजी बुडाशी लागू शकते. तर बघा मी 2 ते 3 मिनटानंतर ही भाजी अगदी खालीवरती व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि गॅसची फ्लेम अगदी आता इथे मी लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरतीच परत ही भाजी झाकून ठेवते आणि आणखी 3 ते 4 मिनटासाठी मी ही अगदी लो फ्लेमवरती शिजवून घेतली. तर बघा 3-4 मिनटानंतर आपली अगदी मस्त अशी ही तुरीच्या दाण्याची हरभऱ्याची भाजी म्हणजे सोलं भाजी तयार झाली आहे. तर विदर्भामध्ये तुरीच्या दाण्याला सोले असे म्हटले जातात, त्यामुळे ही सोलं भाजी अशी प्रसिद्ध आहे आणि ही भाजी खरंच सांगते अतिशय मस्त चवीला लागते, कारण या भाजीच्या वासानेच अगदी मन कधी जेवायला मिळते असं होते. तर मी यामध्ये तुरीचे दाणे घातले होते, त्यामुळे एक तुरीचा दाणा बघा मी दाबून पाहिला तर तो व्यवस्थित शिजलेला आहे, म्हणजे अगदी मस्त अशी आपली ही सोलं भाजी तयार झाली. थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर घातली, व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि अगदी मस्त अशी ही हरभऱ्याची सोलं भाजी तयार झाली. तर ही हरभऱ्याची सोलं भाजी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खायला अतिशय छान लागते. तर सीझनमध्ये एकदाच मिळणारी ही हरभऱ्याची भाजी अशी ही तुरीचे दाणे घालून नक्की ट्राय करा आणि विदर्भातील ही सोलं भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा पहिला हरभऱ्याच्या भाजीचा सोलं भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही सोलं भाजी कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा. दिवाळीचे फराळीचे गोडधोडाचे पदार्थ खाऊन तोंडाला अजिबात चव नसेल तर नक्की ही भाजी एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ते जरूर सांगा. तर दुसऱ्या प्रकारासाठी देखील इथे मी बघा हरभऱ्याची भाजी घेतली आहे आणि आता याची आपल्याला देठ तोडून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला फक्त हरभऱ्याच्या इथे
बघा अशा प्रकारे कोवळी पाने घ्यायची आहे। तर याची मी जाड देठ तोडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही हरभऱ्याची भाजी धुवून घ्यायची आहे। तर तुमच्या शेतातील ही हरभऱ्याची भाजी असेल आणि त्यावरती कुठलेही कीटकनाशक फवारले नसेल तर अजिबात ही भाजी धुवू नका, कारण यावरती जो खार असतो त्यामुळे ही भाजी चवीला अतिशय छान लागते। पण काय होतं ना, बरेचदा आपण शेतातील या हरभऱ्याच्या भाजीवर कीड येऊ नये त्यामुळे यामध्ये फवारणी केलेली असते, त्यामुळे आपल्याला ही भाजी धुवून घेणं आवश्यक असते। आणि यावरती बघा थोडीशी धूळ देखील असते। तर अगदी हलक्या हाताने मी फक्त एका पाण्याने ही भाजी धुवून घेतलेली आहे आणि आता ही भाजी एका चाळणीवरती काढून घेते आहे। तर बघा अशा प्रकारे मी या चाळणीवरती ही भाजी काढून घेते, म्हणजे यामधलं जे पाणी असेल ते आपोआप निघून जाईल, म्हणजे आपल्याला ही भाजी इथे बघा अजिबात पिळून घ्यायची गरज लागणार नाही। तर बघा ही सगळं खराब पाणी इथे निघून गेलेलं आहे आणि आता ही भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर बघा मी ही भाजी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे, म्हणजे यामध्ये काही जर देठ शिल्लक असतील तर ती खाताना दातामध्ये येणार नाही। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं घेतलं आहे आणि 4-5 लाल मिरच्या घेतल्या आहे आणि मिक्सरला बघा असं जाडसर असं मी हे दळून घेतलं आहे। तुम्ही हे खलबत्त्यामध्ये कुटून देखील घेऊ शकता, कारण यामुळे या भाजीला चव खूप छान येईल, थोडीशी चटपटीत अशी आपली ही भाजी तयार होईल। तर आता कढईमध्ये मी बघा 1.5 मोठे चमचे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आणि एक मोठ्या साईजचा कांदा अगदी लांब असा चिरून घेतला आहे आणि मोकळा करून घेतला आहे आणि मिक्सरला वाटून घेतलेल्या मिरच्याचं आलं लसणाचं वाटण यामध्ये घालून घेते आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर बघा सगळं छान परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि लाल तिखट घालते आहे। तर 1 चमचा यामध्ये लाल तिखट घातला, चवीनुसार मीठ घातलं, कारण यामध्ये आपण हिरव्या आणि लाल मिरच्या दोन्ही घातल्या त्यामुळे मी तिखट फक्त 1 चमचा घातलेला आहे। आणि आता यामध्ये चिरून घेतलेली हरभऱ्याची भाजी घालते आहे। तर थोडी थोडी करत यामध्ये आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे, कारण सुरुवातीला सगळी भाजी यामध्ये घातली तर ती व्यवस्थित मिक्स करता येणार नाही। तर बघा मी सुरुवातीला यामध्ये अर्धी हरभऱ्याची भाजी इथे घातलेली आहे आणि सगळं छान एकजीव करून घेते आहे, त्यामुळे आपली ही फोडणी या भाजीला व्यवस्थित लागेल आणि आपल्याला ही भाजी बघा सगळी व्यवस्थित मिक्स देखील करता येईल। आता गॅसची फ्लेम अगदी मी लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती भाजी मिक्स करून घेते। तर सुरुवातीला मी अर्धी भाजी इथे मिक्स करून घेतली, आणखी जी शिल्लक होती हरभऱ्याची भाजी ती इथे घेते आहे। तर थोडी थोडी करत हरभऱ्याची भाजी यामध्ये घालायची आणि सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर या भाजीमध्ये देखील आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त वाफेवरतीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आणखी शिल्लक राहिलेली जी हरभऱ्याची भाजी होती ती देखील मी यामध्ये सगळी घालून घेतली। तर सुरुवातीला आपल्याला देखील बघा ही भाजी अगदी कढईभर दिसते आहे, पण जसजशी ही भाजी शिजत जाईल तसतशी ही भाजी देखील बघा अगदी निम्म्याच्या जवळपास दिसते। तर सगळी भाजी मी ते घालून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली। गॅसची फ्लेम अजूनही अगदी लो आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही पूर्णपणे ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी झाकून ठेवते आहे आणि झाकून ही भाजी शिजवून घेते। तर मध्ये मध्ये आपल्याला ही भाजी चेक करायची आहे, कारण आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही, नाही टोमॅटो घातला आहे। तर फक्त वाफेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची, त्यामुळे ही बुडायला लागू शकते। तर मी 1-2दा अशी ही भाजी खालीवरती करून घेतली आणि परत झाकून ठेवली आहे आणि अगदी 4 ते 5 मिनटामध्ये आपली ही हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे। तर बघा नुसत्या ह्या हरभऱ्याच्या ह्या भाजीच्या वासाने देखील अगदी पोट भरून कधी जेवते असं होते। तर ही भाजी देखील ज्वारीच्या भाकरीसोबत नक्की ट्राय करा आणि ही भाजी देखील कशी वाटली ते कमेंटमध्ये ज़रूर सांगा। तर आता तिसऱ्या प्रकारासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेते आहे। तर इथे देखील मी लोखंडाची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलं, जिरं मोहरी तडतडली की मग 1 मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घातला आणि 3 हिरव्या मिरच्या बघा अशा मी मोठ्या मोठ्या यामध्ये कट करून घातल्या आणि कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आता इथे मी परतून घेते। तर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि ही सुद्धा परतून घेते आहे। तर आलं लसूण पेस्ट छान लाल होईपर्यंत आता इथे मी परतून घेत आहे।
तर बघा आलं लसूण पेस्टसुद्धा परतून झाली। यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि लाल तिखट घालते आहे। तर 2 चमचे यामध्ये लाल तिखट घातलं आहे, चवीनुसार 1 चमचा मीठ घातलं आणि इथे मी एक मोठ्या साईजचा गावरानी टोमॅटो कट करून घातला आहे। तर हा टोमॅटो देखील सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला। तर आता यामध्ये मी 1 वाटी हरभरा डाळ 3 ते 4 तासासाठी पाण्यामध्ये भिजवत घेतली होती, ती हरभरा डाळ यामध्ये घालते आहे। तर सगळ्यांकडे तुरीच्या शेंगाचे ओलेदाणे उपलब्ध नसते तेव्हा तुम्ही ही हरभरा डाळ घालून ही भाजी करू शकता, कारण यामुळे देखील ही हरभरा भाजी चवीला अतिशय छान लागते। तर बघा भिजवत घातलेली हरभरा डाळ यामध्ये मी घातली आणि सगळी व्यवस्थित मिक्स करून घेते। तर आता इथे देखील मी गॅसची फ्लेम आता पूर्णपणे मंद केली आहे आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजी देखील शिजवून घ्यायची आहे। तर आता ही हरभऱ्याची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आणि ही भाजी देखील बघा कट करून घेतली, कारण यामध्ये देखील काही हरभऱ्याच्या भाजीचे जाडे देठ असतील ते खाताना दाताखाली येऊ नये, त्यामुळे मग ही भाजी देखील मी कट करून घेतली आणि थोडी थोडी करत आपल्याला या हरभऱ्याच्या डाळीसोबतच ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे। तर सुरुवातीला इथे देखील आपल्याला ही हरभऱ्याची भाजी खूप जास्त टाकायची नाही, थोडी थोडी करत आपल्याला ही हरभऱ्याची भाजी यामध्ये मिक्स करायची, म्हणजे सगळी फोडणी व्यवस्थित या भाजीला लागल्या जाते। तर सुरुवातीला मी यामध्ये थोडीशी हरभऱ्याची भाजी घातली होती आणि आता आणखी शिल्लक राहिलेली हरभऱ्याची भाजी देखील यामध्ये घालून घेतली। तर बघा सगळी हरभऱ्याची भाजी यामध्ये मिक्स करून घेतली आणि आता अगदी लो फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी झाकून ठेवते आहे आणि मध्ये मध्ये ही भाजी देखील आपल्याला चेक करायची आहे, कारण ही भाजी देखील बघा बुडाशी लागू शकते। तर 2-3 मिनटानंतर आणखी ही भाजी मी मिक्स करून घेतली आणि अगदी लो फ्लेमवरती पूर्णपणे आणखी 2 ते 3 मिनटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर परत इथे मी झाकून ठेवते आहे आणि आणखी 3 मिनटासाठी ही भाजी शिजवून घेतली। तर बघा अगदी मस्त अशी ही आपली हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची डाळ घालून तयार झाली आहे। तर ही भाजी देखील अतिशय मस्त चवीला लागते, कारण सध्या तुरीचे दाणे तितके निघालेले नाही आणि सगळीचकडे ही तुरीचे दाणे उपलब्ध देखील नाहीत। तर देवा एकदा नक्की ही चणा डाळ घालून ही हरभऱ्याची भाजी करून पहा। परत मी झाकून ठेवली आणि 2 ते 3 मिनटात ही भाजी देखील तयार झाली आहे। तर आज दाखवलेल्या सगळ्या हरभऱ्याच्या भाजीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघा हरभऱ्याची डाळ मी बोटाने दाबून पाहते, तर ही हरभऱ्याची डाळ व्यवस्थित शिजलेली आहे, म्हणजे आपली ही चणा डाळ घालून केलेली हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे। तर नक्कीच आशा करते की तुम्हाला आजचे हे हरभऱ्याच्या भाजीचे 3ही व्हिडिओ आवडले असेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही ही हरभऱ्याची चणा डाळ घातलेली भाजी टिफिनमध्ये देखील देऊ शकता किंवा गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता। तर अगदी मस्त चटपटीत असे हे हरभरा भाजीचे 3ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि या 3ही भाज्या एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।